नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक प्रेमाबद्दल तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल। हे ऐकल्यानंतर तुमच्याही मनात एखाद्या व्यक्तीला पुस्तकांविषयी इतकं प्रेम असू शकतं का याविषयी विचारांचं थैमान तर नक्कीच माजलं असेल। त्याच विषयी माहिती या शॉर्ट व्हिडिओमधून पाहूया। राजगृह हे मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान होतं। बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं। त्यावरूनच बाबासाहेबांनी स्वतःच्या घराला राजगृह असे नाव दिले। राजगृह ही पवित्र वास्तू 3 मजली होती। मिस्टर मुंथर हे त्यांचे पुस्तक इनसाइड एशियामध्ये लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खाजगी पुस्तकालय हे जगातील सर्वात मोठे खाजगी पुस्तकालय आहे। लोक आयुष्यभर कष्ट करून स्वतःला राहण्यासाठी घर बनवतात, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह बनवले। 1938 मध्ये त्यांच्या स्वतःच्या ग्रंथालयात जवळपास 8000 पुस्तके होती। ही संख्या पुढे वाढत जाऊन 50,000 इतकी झाली। इंग्रज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चलते फिरते विद्यापीठ म्हणायचे। इंग्रज म्हणायचे की 500 पदवीधर जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे उभे केले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त असेल। म्हणून मी थंबनेलमध्ये म्हटल्याप्रमाणे पुस्तकांवर डॉक्टर बाबासाहेबांचे नुसतं प्रेम नव्हतं, तर पुस्तके ही त्यांचा आत्मा, त्यांचे जीवन होते। पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या या महामानवास कोटी कोटी प्रणाम। जय हिंद।